जोरात पाऊस पडत आहे आमच्या तिथे आणि असं हिरवंगार झालंय पूर्ण. त्या कॉर्नरला 2 वासरं घुसलेली आहेत बाहेरच्या गाईची, गावठी आहेत ना ती. तर त्यांना हिरवं दिसलं चारा, घुसलेत ते आत खात आणि मला दाखवायचं होतं आपण आणलेली झाडं. तर हे घरच्यासाठी आहेत आणि हा झाड माझा फेवरेट आहे. हा आहे कवटी चाफा. खूप भरपूर वेळ झालेला आणि मला हे पाहिजे होतं. एका नर्सरीवाल्याने मला सांगितलेलं की माझ्याकडे आहे आणि जेव्हा मी गेली तेव्हा ते सोल्ड आउट होतं. तर हे झाड मला भेटलेलं आहे आत्ता. तर हा कवटी चाफा आहे व्हाईटमध्ये आणि हा आहे तो येल्लोमध्ये. अशी भरपूर झाडं आपण आणलेली आहेत घरच्यासाठी. हा सफेद सोनचाफा आहे आणि तिथे पण आहे, ते तुम्ही बघू शकता. ओळखीचे आपले नर्सरीवाले आहेत, भाऊ सकच आहे. तर त्यांच्या नर्सरीमधून आपण घेतलेले ही झाडं आहेत. खूप वर्षापासून आम्ही ओळखतो त्यांना आणि झाडं आम्ही त्यांच्याकडूनच घेतो कारण क्वालिटी चांगली आहे आणि सर्व झाडं तिथे भेटतात असं. आणि तुम्ही गेले पण तिथे इतका छान एक्सपिरियन्स, मीन्स इतकं छान वाटतं. ती ताई आहे त्यांची मिसेस, ती दाखवते आणि खूप हेल्पफुल वर्कर्स आहेत अशी. तर गणपतराव असं मॅपल नर्सरी आहे कोपरखेरण्याच्या बाजूलाच. तर तिथून घेतलेली ही झाडं आहेत. तर हा आहे आपला देवघडी हापूस. आता त्याला बांधायचं आहे व्यवस्थित आणि हा पकडेल पुढच्या वर्षी सॉरी. मग लेमन ग्रास घेतलेला आहे. हा दालचिनीचं झाड आहे, मला पाहिजे होतं. मग हा आंब्याचा देवघडी हापूस आणि आपला आणि एक केसर आंब्याचं झाड आहे. मग आपण घेतलं आहे व्हाईट जामून त्याच्यामध्ये आणि हे आहे ते फिग्स आहे. हे ताईला पाहिजे होतं अंजीर, तर ते झाड घेतलेलं आहे आपण. आणि हे लेमन ग्रास परत. तर असं आहे आपली शॉपिंग झाडांची, कारण पाऊस पडत आहे. आणि माझं जांभूणचं झाड, भरपूर जामून आलेले आहेत आणि इतके छान लागतात ते, मी तुम्हाला दाखवते. तर हे असं आपले झाडाचे जामून आहेत. थोडी साईज ही छोटी आहे कारण हवा आलेला आणि त्यामुळे ते पडलेले. एकदम गोड लागतात आणि माझा लॉन हिरवागार झाला आहे. पण आता हा पेंडा काढायला लागेल आपल्याला कारण ओला झालेला आहे पावसामध्ये. तर कसं वाटली माझी झाडं आणि मी कुठली झाडं लावायची ते पण कमेंटमध्ये नक्की मला सांगा, कारण मला खूप आवड आहे झाडांची पण. तर कुठली झाडं लावू ते मला नक्की सांगा.